कितीही म्हटलं ना, की ओव्हर थिंकिंग हा जो प्रकार आहे, तो प्रत्येकाकडे एक ह्युमन बीइंग आहेच. काही जरी झालं तरी आपला पुढचे विचार किंवा ओव्हर थिंक एखाद्या गोष्टीवर सतत विचार करणं किंवा काय, तर त्याला आपण कसं टाळू शकतो किंवा त्याला काय सोल्युशन आहे? स्ट्रेस आणि ओव्हर थिंकिंग ही जुळी भावंडं जुळी आहेत. हां. म्हणजे स्ट्रेस असला की बहुतेक आपण ओव्हर थिंकिंग करतच असतो. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? तर ओव्हर थिंकिंग म्हणजे आत्ता म्हटलं त्याप्रमाणे पुढे जायचं आणि काय होईल? हं, तो फक्त विचार नसतो ना. हं. म्हणजे कसं म्हणतो की त्याला एक साधं उदाहरण मी नेहमी साधी उदाहरणं देतो म्हणजे हं, हं, पटकन हं. लक्षात येतं. आपण जेव्हा फ्युचरचा विचार करतो हं, आणि ओव्हर थिंकिंग करत असतो ना, तेव्हा ओव्हर थिंकिंग इज लाईक अ वेलक्रो. हं. ते कसं चिकटतं, खेचून काढावं लागतं. बरोबर आहे. तसं ते ओव्हर थिंकिंग आमच्या मनाला चिकटलेलं असतं आणि हां, हां. चिकटलेलं कशाने असतं? तर भीती, चिंता, काय होईल, कोण हं, जाणे, हं, संशय. हं, हं, हं. हा वेलक्रो आहे आपल्या मनाचा. हं, हं, हा हं, वेलक्रो हं. आपल्या मनाला पक्का पकडतो. आणि त्यामुळे आपल्या मनातला जो ओव्हर थिंकिंगमुळे जो मानसिक ताण निर्माण झालेला असतो, म्हणजे मगाशी उदाहरण दिलं केव्हमॅनचं, तो गुहेत बसलाय आणि विचार करतोय, वाघ आला तर काय करायचं? असं हं, झालं हं, तर काय हं. करायचं? काही अर्थ नसतो. त्यामुळे तो ओव्हर थिंकिंग तो करत नाही. तो त्यावेळेला स्पॉन्टेनियसली जगत असतो. त्यामुळे हे वेलक्रो आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की हे वेलक्रो आपल्या मनाला चिकटवून घ्यायचं नाही.